थोडंसं आपण सहकार्य करायचं आहे आणि आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करून घ्या. आणि पाहुण्यांना देखील विनंती करेन की आपण देखील मैदानाचा आतमध्ये एंटर करायचं, कारण की तुमच्या शुभ हस्तेच हा टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करण्यात येईल अगदी खेळपट्टीच्या मधोमध. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर याच विभागातील प्रमुख अध्यक्ष सन्माननीय जर आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा मोरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच त्यांच्या शुभ हस्ते काल खेळपट्टीचं दीपप्रज्वलन देखील झालं. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेक पाहुणे मंडळी कालच्या दिवसामध्ये उपस्थित राहिले होते. जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जवळजवळ आपण याच विभागातील कार्याध्यक्ष सन्माननीय विकासजी उत्तेकर साहेब ते देखील उपस्थित राहिले होते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर योगेशजी मालुसरे साहेब ते देखील उपस्थित राहिले होते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुरेशजी भोसले सर असतील, त्याचप्रमाणे शरद निगुडसे साहेब ते देखील उपस्थित राहिले होते. ते त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करावे लागेल. कालच्या दिवसामध्ये अगदीच त्यांची प्रमुख उपस्थिती अगदी वेळेत वेळ काढून त्यांनी मात्र या स्पर्धेला खास करून सकाळच्या सत्रामध्येच खूप चांगली भेट दिली. आणि आजच्या दिवसामध्ये अनेक जे पाहुणे मंडळी देखील उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपण थोडेच वेळ टॉस देखील करणार. त्यापूर्वी आपण काही ग्रामस्थ ते मात्र आज आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांना आपण मानवंदना देखील देऊया. कैलासवासी लक्ष्मणजी उतेकर सर आणि त्याचप्रमाणे कैलासवासी पांडुरंगजी पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे कैलासवासी नारायणजी चिकणे साहेब असतील, त्याचप्रमाणे कैलासवासी संजयजी उतेकर साहेब ते आज मात्र आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची कमतरता खूप भासेल आणि त्यांची आठवण ही मात्र कायम स्मरणात राहीलच. तर त्यांना आपण 1-2 मिनटं जागेवरती शांत उभं राहून स्तब्ध आपण नक्कीच मानवंदना देऊया. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. तर त्या ठिकाणी टॉस केला जातोय अगदी खेळपट्टीच्या मधोमध. जर आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन देखील उपस्थित आहेत. जर त्यांचे देखील नक्कीच प्रयत्न असतील प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा. अनिकेत आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय दिनकरजी पळसकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा केला जातोय. अगदी स्क्रीनवरती हे क्षणचित्र देखील आपल्याला पाहायला मिळते. GTCची टीम जर आपण पाहिलं तर साईड कॅमेरा ऑपरेटर योगेश यांच्या माध्यमातून अगदीच चांगलं कार्य पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सचिन यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य. आणि टॉस जिंकलाय ते म्हणजे अर्थातच शिवगर्जना लोहारे या संघाने टॉस जिंकलाय. आणि आपलं डिसिजन पेंडिंग ठेवू नका, लगेचच आपण बॅटिंग करण्याचा देखील निर्णय घेतला आहात. येस, थँक्यू, खूप खूप आभार असतील. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करेन माऊली फायटर्स वाडाचा कोंड आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि लगेचच मॅचला देखील सुरुवात करून घ्यायची. टॉस देखील झाला, टॉस जिंकला देखील टीम माऊली फायटर्स, माफ करा शिवगर्जना लोहारे या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि अगदीच हे संपूर्ण घागरकोंड गावचे ग्रामस्थ आज प्रत्येक खेळाडूला मात्र शुभेच्छा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवरती हे क्षणचित्र नक्कीच मौल्यवान राहील आणि आठवणीत राहिलेले हे क्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतीलच. खूप चांगलं आयोजन, सलग 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला रंगतदार होत असताना पाहायला मिळते. ज्या ठिकाणी या स्पर्धेचं जवळजवळ पहिलं पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये मात्र अनेकांनी खूप चांगलं सहकार्य देखील केलं. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनेकांनी मात्र नक्कीच खूप चांगलं कार्य देखील पार पाडलं. परंतु जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ पहिलं पारितोषिक असेल ते म्हणजे रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक चषक, अगदी चमचमाती ट्रॉफी देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 21,000 व आकर्षक चषक. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी तब्बल 11,000 रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक चमचमाती ट्रॉफी
आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आलेल्या पाहुण्यांना मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. तर नक्कीच अशा चमचमात्या ट्रॉफ्या ते सन्मान चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर थोड्याच वेळात मॅचला देखील सुरुवात होईल. टॉस देखील झाला. टॉस जिंकला देखील टीम शिवगर्जन लोहारे या संघाने लगेचच बॅटिंग करण्याचा निर्णय नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे लोहारे गावचे विभाग कार्य अध्यक्ष सन्माननीय जर आपण पाहिलं तर अगदी मानाने आणि सन्मानाने त्यांना इन्व्हाइट केले जाते. ते म्हणजे अर्थातच नागेशजी भोसले साहेब, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. तर या सर, आपणास इन्व्हाइट केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला येऊन विराजमान व्हायचं ही नम्रतेची विनंती. आमच्या विनंतीस मान देऊन आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. लोहारे विभागचे कार्य अध्यक्ष देखील आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून आज त्यांना घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1 मध्ये अगदी मान आणि सन्मानाने तुम्हाला इन्व्हाइट केले जातात. तर आमच्या विनंतीस मान देऊन आपण या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय चंद्रकांत दादा येरापले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांची देखील काल सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतील. आजच्या दिवसामध्ये आजचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमच्या आणि शेवटच्या दिवसामध्ये अनेक पाहुणे मंडळी आज या क्रीडांगणाला आणि या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. असे अनेक पाहुणे येतीलच या स्पर्धेनिमित्त. आणि शिवगर्जना लोहारी या संघाचा टॉस देखील झाला आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधात खेळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळेल. तर म्हणजे आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपल्याला रंगतदार होत असताना पाहायला मिळेल. तर म्हणजे अर्थातच माऊली फायटर्स वाडाचा कौंड आणि शिवगर्जना लोहारे. आणि त्याचप्रमाणे शिवगर्जना लोहारेचे प्रमुख विभाग कार्य अध्यक्ष, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लोहारे विभाग कार्य अध्यक्ष आपण त्यांना पाहत आले ते म्हणजे सन्माननीय नागेशजी भोसले साहेब. त्यांची उपस्थिती आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदीच अनेक पाहुणे मंडळी आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतील आजच्या या दिवसामध्ये. त्यांच्यावरती देखील अगदीच आपला जो कॅमेरा नक्कीच पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवरती अनेक पाहुणे मंडळी पाहायला मिळतात देखील. नागेशजी भोसले असतील, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा ते देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनेक ग्रामस्थ मंडळ ते देखील उपस्थित आहे. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आणि मॅचला देखील होते सुरुवात. लगेचच मैदानाचा ताबा घेतला जाईल आणि आजच्या दिवसातील पहिला मॅचचा टॉस देखील झाला. टॉस जिंकून प्रथम शिवगर्जना लोहारे या संघाने अर्थातच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे अर्थातच माऊली फायटर्स वाडाचा कौंड या टीमला मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर मी सन्माननीय अनिल भोसले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते लोहारे गावचे विभाग कार्य अध्यक्ष सन्माननीय नागेश दादा भोसले यांचा शुभ सन्मान करायचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अनिलजी भोसले साहेब ते देखील काल सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले. तर त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच आलेल्या पाहुण्यांना मात्र मान सन्मान देणं हे मात्र नक्कीच प्रत्येक कार्यामध्ये केलं जातं. त्यामध्ये घागरकोंड चषक 2024 त्यांचं हे पर्व पहिलं. अगदी यशस्वीरित्या ही स्पर्धा कशा पद्धतीने पार पडली जाईल याची मात्र नक्कीच चांगली तयारी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, माईची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ
आणि श्रीफळ देऊन मात्र सन्मानित केले जाते. लोहारे विभाग कार्य अध्यक्ष सन्माननीय नागेश भोसले साहेब यांना नक्कीच शुभ सन्मानित करत असताना सन्माननीय अनिलजी भोसले ते आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. आणि वळणार आहोत ज्या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच सामना रंगेल. माऊली फायटर्स वाडाचा कोण विरुद्ध शिवगर्जना लोहारे. 5 षटकांचा सामना आणि 5-5 ओव्हरमध्ये 2 पॉवर प्लेचे षटक नक्कीच कंपल्सरी असेल. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेस कोड हे महत्त्वाचं असेल. तर मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट फाईनला मात्र खेळून काढलाय. बॉल चाललाय अगदी दन दन करीत सीमारेषा पलीकडे. सुरुवात दमदार झाली सकाळच्या सत्रामध्ये. अगदीच तडपतं ऊन. आणि विनंती असेल दोन्ही संघाला की आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. यावेळेस पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर आक्रमक केल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी थांबवले. चांगलं कमबॅक. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अविनाश स्ट्रायकर एंडला बॅट्समन देखील अगदीच शर्तीचे प्रयत्न त्याचे देखील आता चालू असतीलच. आणि आता व्हाईट बॉल. सकाळचं सत्र आहे त्यामुळे अगदीच शांततेचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गरमागरमीची मॅच एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिवगर्जना लोहारे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर माऊली फायटर्स वाडाचा कौंड आपल्याला संघ बॉलिंग करत असताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम अगदीच मोठमोठे फटक्याच्या सहाय्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जर आपण पाहिले तर बॅकफुटला आले, जागा बनवली आणि शॉटला मात्र दिशा दिली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला हा येत असणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या शतक आहे पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त फायदा घेतला जाईल. परंतु कशा पद्धतीने बॅटिंग होईल, कशा पद्धतीने गोलंदाज थांबवतील त्याच्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजाला मात्र प्रयत्न करावा लागतोय प्रतिस्पर्धी बॅट्समॅनला थांबवण्याचा. परंतु कुठेतरी मात्र नक्कीच दिशेपासून भरकटलाय. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या शतक अविनाश गोलंदाजी मार्गवरती राईट ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच बॅटमधून आवाज देखील आला होता. शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं की विकेट जाईल की काय, परंतु थोडेसे मात्र यष्टिरक्षक फंबलिंग झाले. त्यामुळेच मात्र हा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मनस्थितीमध्ये हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. जर आपण पाहिलं तर बॅट्समन साहिल
ज्याच्या बॅटमधनं हा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली आणि बॉल थोडासा खाली राहिला, त्यामुळेच मात्र हा डॉट बॉल आला. यावेळेस ऑफ स्ट्रिकला मात्र शफल झाले, जागा बनवली, बॉल चालला अगदी घरंगळत गुदगुल्या करत दन दन करीत सीमारेषा पलीकडे अगदी स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना हा येतोय बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं चौकार. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात केली, चांगल्या स्थितीमध्ये रन रेट कॅल्क्युलेशन नुसार मात्र क्रिकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न असेल, परंतु कशा पद्धतीने थांबवेल, कशा पद्धतीने मात्र मोठमोठे फटके खेळेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र शफल झाले, अगदी शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून बॉलला दूर पाठवण्याचा प्रयत्न, परंतु आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, पण त्याच वेगाने मात्र चेंडूला देखील अडवलंय. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगलं रन बिटवीन द विकेट आणि षटकाची देखील समाप्ती झाली, म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या बिनबाद जाऊन पोचली आहे, ती म्हणजे अर्थातच 18 या आकड्यावरती, माफ करा 16 या आकड्यावरती. 16 धावा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर मात्र अजून एक मोठा फटका आणि त्यानंतर प्रेशर थोडंसं दडपण असल्या कारणामुळे अजून एक एक्स्ट्रा धावा ॲड झाली. पुढचा चेंडू देखील डॉट आला, त्यानंतर एक चौकार आल्याने आता शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. म्हणजे रन रेटनुसार मात्र पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिला, ज्या ठिकाणी 16 धावा आल्या आणि 16 धावा आल्याच्या नंतर त्या टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होत आहेत, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचले एक षटका अखेरीस जवळजवळ 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. अनेक चांगले यंगस्टर कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर कालकई क्रीडा मंडळ पार्लेवाडीचा एक ढाण्या वाघ म्हणून ज्याला आपण नक्कीच उल्लेख करू, सुशांत, ज्याने मात्र 76 धावा लगावल्या या क्रीडांगणावरती आणि प्रतिस्पर्धी संघासमोर जवळजवळ 99 या धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवलं होतं. कुठे ना कुठे तर मात्र त्याची बॅटिंग अप्रतिम राहिली या क्रीडांगणावरती. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे, बॉल देखील अगदीच वाईड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय, अगदी सीमारेषा पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मात्र सुरुवात केली होती तशा दुसऱ्या षटकामध्ये देखील ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज चेतन याच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून देखील हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. कुठे ना नक्कीच त्याला थांबवण्याचा प्रयत्न असेलच, परंतु येतोय वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा ॲड होईल. पहिल्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली होती तशी सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक व्हाईट बॉल त्या ठिकाणी रिलीज होत असताना पाहायला मिळते आणि टीमचं टोटल देखील 21 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला चेतन. यावेळेस अगदीच मोठा फटका, फुलर लाईनचा बॉल आता डीपमध्ये त्या ठिकाणी होते, फंबलिंग. तोपर्यंत मात्र एकच धाववरती समाधान मानावं लागेल. कालच्या दिवसामध्ये मात्र अनेक चुका पाहायला मिळाल्या, तर चुकीच्या रूपांतरामध्ये मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र घागरकोड हा संघ मात्र पराभवाच्या छत्रछाईकडली असताना तिथून मात्र वर काढण्याचा त्यांना प्रयत्न होता. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, बॉल देखील चाललाय अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स करत सीमारेषा पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी चौकार येतोय. अप्रतिम फटका, अगदीच 360 मैदान आहे, त्यामुळे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आणि तो प्रयत्न देखील चालू राहील मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. आणि अगदी कॉन्फिडेंटली सुरुवात केली आहे ते म्हणजे फलंदाज साहिलने, ज्या ठिकाणी गोलंदाज कुणाल आतापर्यंत 3 चेंडू मात्र रिलीज करत असताना पुन्हा एकदा तीच कॉपीबुक स्टाईलमध्ये तोच फटका, तेच क्षेत्र मात्र निवडत असताना बॉल चाललाय अगदी घरंगळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा क्रॅकिंग फटका. 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 धावा. कालच्या दिवसामध्ये सुशांतने मात्र धुमाकूळ घातला होता आणि आजच्या दिवसामध्ये साहिल धुमाकूळ घालेल की काय पहिल्या मॅचमध्ये हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु आता वैयक्तिक 8 चेंडू आणि 22 या धावसंख्येवरती मात्र आपला खेळ साकारतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग, चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय.
यावेळेस पुन्हा एकदा मात्र अगदी आत्मविश्वासाने मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट थोडीशी लेट आली आणि चेंडू मात्र बॅटची आतली कडा घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कॉट हँडच्या स्वरूपात बॅट्समन क्रमांक पहिला टीम शिवगर्जने लोहारे या संघाला मिळाला पहिला आदरा, अर्थातच साहिल बॅक टू द डगआउट. यावेळेस आपण पाहिलं तर आल्या पावली तसंच परतावा लागतंय शेवटच्या चेंडूवरती. अर्थातच केतन तो देखील परतलाय शेवटच्या चेंडूवरती येते अगदीच विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर 2 गडी बाद झालेत. अर्थातच टीमची धावसंख्या 15च्या सरासरीने 30 या आकड्यावरती. कोण आला बॅट्समन? हा बॅट्समन तर पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 15च्या सरासरीने तब्बल 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोरबोर्ड. आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत अनिकेत यांचे देखील स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ असतील, गणेश असतील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि आज अनिकेत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने, तर त्यांचे देखील आभार असतील. गोलंदाजी मार्गवरती राजू. पहिलाच बॉल त्या ठिकाणी वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात कुठेतरी लाईन मिस केली. अगदीच डाव्या स्टिकच्या प्रचंड बाहेर चेंडू हा रिलीज झाला, त्यामुळेच मात्र एक्स्ट्रा धाव्या ॲड होत असताना वाईटच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 31 31 या आकड्यावरती. इक्वेशन आणि कॅल्क्युलेशननुसार मात्र बॅटिंग करावी लागेल, तीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल, परंतु कुठेतरी गोलंदाजाला मात्र झगडावं लागते प्रतिस्पर्धी या बॅट्समॅनला थांबवण्यासाठी. वेगाने चेंडू रिलीज करायचा आहे, परंतु लाईन कुठेतरी मात्र मिस करतोय, दिशेपासून भरकटतोय. एक चांगला यंगस्टर आहे आणि चांगल्या प्लॅटफॉर्मवरती मात्र संधी मिळाल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आणि ज्या ज्या वेळेस संधी मिळते ना त्या त्यावेळेस मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवा. यावेळेस कॉट बिहाइंड पहिल्या 2 चेंडूवरती मात्र एक्स्ट्राच फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र तिसरा हादरा देत असताना अर्थातच बॅट्समन क्रमांक 3 टीम शिवगर्जने लोहारे या संघाला मिळाला आहे तिसरा हादरा. अर्थातच चेतन परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो बॅट्समन सलामीला आला होता तोच बॅट्समन मात्र नक्कीच डगआउटच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच साहिल देखील परतला, चेतन देखील परतला आणि केतन देखील परतत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची देखील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे फक्त आणि फक्त 31 31 या आकड्यावरती, माफ करा 32 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ आपण पाहिलं ना तर नक्कीच 32 वरती जवळजवळ 3 विकेट गेलेत. चांगली सुरुवात आणि राजूने नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती मात्र नक्कीच लाईनपासून कुठेतरी मात्र भरकटला होता. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रिलीज केला अगदी अचूक टप्प्यावरती आणि विकेट परतवली डगआउटच्या दिशेने. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध बॅक टू बॅक 2 गडी बाद करत असताना बॅट्समन क्रमांक 4 अर्थातच तानाजी देखील परतत असताना आपल्याला पाहायला मिळते डगआउटच्या दिशेने. तुचेल
मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना बॅट्समन क्रमांक 4 बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर हे गेसरगावचं अगदीच क्रीडांगण हिरवगार अशी खेळपट्टी आणि त्याचप्रमाणे हे क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय ते म्हणजे अर्थातच सन्माननीय आकाशजी भोईर साहेब. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत. अगदीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी घेसरगावचं एक क्रीडांगण अगदीच पाहायला मिळते आणि या क्रीडांगणावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती मात्र पार पडल्या जातात. अगदीच तेच क्रीडांगण मात्र उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व अर्थातच आकाशजी भोईर साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन एंटर झालाय अर्थातच आशिष. राजूचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. पहिल्या 2 चेंडूवरती अनिकेत दादा 2 वाईट टाकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत. कौतुक करावं लागेल. संधी मिळाली. यावेळेस मात्र पंचांकडे अपील मागितली नसती कारण की LBW आउट नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट होईल. फक्त आणि फक्त एक सिंगल. अगदीच जर आपण पाहिले तर LBW आउट असताना ओमकार सर तर डेफिनेटली हा फलंदाज बाद झाला असता कारण की अगदीच फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच पायालगत हा चेंडू रिलीज केला होता. कौतुक करावं लागेल. एकदा गोलंदाजी आवडलीच तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम दर्जाची बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र कुठे ना कुठेतरी दिशेपासून भरकट होता परंतु पुढच्या 4 चेंडूवरती अशा पद्धतीचं उत्तर दिलंय ना त्याचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 विकेट बाद केले आणि 2 सिंगल धावा फक्त खर्च केल्यात. म्हणजे टोटल या षटकामध्ये जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल. यावेळेस मात्र फुल टॉस होते. फुलर लेनचा बॉल होता. स्वतः झेल खाली गोलंदाज येतात परंतु कॅच होते ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदीच मोठा फटका खेचायचा होता. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 या आकड्यावरती 36 धावा. तिसरं शतक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजू एक चांगला यंगस्टर आणि उदयनमुख खेळाडूंना मात्र चांगली संधी चांगला प्लॅटफॉर्म मात्र नक्कीच उपलब्ध करून देण्याचं काम या घागरकोंड चषक ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल येते आणि शतकाची देखील समाप्ती होते. म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37 या आकड्यावरती. अजून या इनिंगमधील शेवटचे 2 शतक शिल्लक असतील. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 16 धावा खर्च केल्या गोलंदाज अविनाशने आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये कुणालने जवळजवळ 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केले आणि तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ बॅकअप देत असताना राजूने 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेत. कौतुक करावं लागेल. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने थांबवायच्या ना याचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच मात्र या यंगस्टरला संधी दिली, त्याला अप केलं, पुढे आणलं आणि गोलंदाजी करण्याची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावरती टाकत्या क्षणी मात्र त्याने केलेलं काम अप्रतिम राहिलं. यावेळेस पहिलाच बॉल स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर कुठे ना कुठेतरी आतमध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येते डॉट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर घागरकोंड सुंदरवाडी मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय सुरेशदादा भोसले यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम सर. आपण देखील उपस्थित राहिल या स्पर्धेनिमित्त तर आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस बॅटची आतली कडा आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच वेगाने मात्र बॉल देखील निघून जाईल की काय. येस, सीमारेषा पार येतोय हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे त्यामुळे ज्यावेळेस चेंडू निसटला की तो अगदीच सीमालगत ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
कालच्या दिवसामध्ये देखील तसेच पुलचे फटके अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसातील शेवटचा सामना जर आपण पाहिला ना तर सतीश आणि त्याच्यासोबत जर आपण पाहिलं तर त्याचा ओपनिंग बॅट्समन तो देखील कालच्या दिवसामध्ये संयमाचं क्रिकेट आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाला. खूप चांगले बॅटिंग कालच्या दिवसामध्ये राहिली होती. यावेळेस मात्र टक करून आवाज आला आणि बॉल देखील निघून चालला. लॉंग ऑफला क्लिअर करेल, आउट ऑफ द पार्क येतोय हा मोठा धमाका. बॅट्समन जर आपण पाहिलं तर आशिषच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार आणि या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे अर्थातच 47 या आकड्यावरती. 47 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. हा चेंडू पुरवायचा आहे, विनंती आहे. विद्युतजी नागवा साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे नितीनजी केळेसकर साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. यावेळेस बॅकची आतली कडा रुबी कट बिहाइंड दिसतं बॉलला स्टॉप देखील केलंय. येतं डॉट. चांगलं कमबॅक. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार, त्यानंतरचा हा आतमध्ये येणारा चेंडू येते डॉट. मोठा फटका खेचायचा आहे परंतु संधी मिळत नाहीये. पुन्हा एकदा संधी मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आणि त्या प्रश्नांना उत्तर देत असताना कुठेतरी मात्र फटका फसलाय. नो मॅच लँड मधून मात्र चेंडू रिलीज झाला. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रयत्न करायला हवा होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारण की कॅच खाली जोपर्यंत तुम्ही धावत नाही ना तोपर्यंत मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण की जर आपण पाहिलं तर वाघाला देखील शिकार करण्यासाठी मात्र जंगलाच्या बाहेर पडावं लागतं. त्यामुळे वाघासारखं मात्र तुम्हाला खेळावं लागेल. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. नक्कीच टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकला रिलीज झाला आणि बॅट्समन त्या ठिकाणी मात्र बीट होत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि षटकाची देखील समाप्ती झाली. 4 षटका अखेर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 49 या आकड्यावरती. 49 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे आत्तापर्यंत 4 गडी बाद. 49 धावा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकापासून मात्र नक्कीच धुवाधार बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी साहिल, चेतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु मिडल ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं तर आशिष आल्यानंतर त्याने कुठेतरी मात्र नक्कीच धावसंख्येला लगाम लगावण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मागे देखील राहिले आणि कुठे ना कुठेतरी मात्र मोठमोठे फटक्याच्या सहाय्याने टीमचं टोटल हलतं देखील ठेवलं होतं त्यांनी. ज्या ठिकाणी आता टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 49 आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेलमधील अंतिमच्या षटकामध्ये राजू माफ करा साहिल. यावेळेस चेंडूला अडवायचं होतं. थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये फर्स्ट स्लिपमध्ये मात्र थोडीशी मिसफील्ड झाली. एकदा बॅड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 50. सांघिक अर्धशतक देखील कंप्लीट झाले. टीम शिवगर्जना लोहारे या संघाचं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय, चांगली मनस्थिती, चांगला विचार करूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हवामान जर आपण पाहिलं मैदानाच्या आतलं तर अगदीच शांततेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. ओव्हरपिचवरतीचा बॉल उलटा झेल. पुन्हा एकदा राजू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या 52. साहिल ज्या गोलंदाजाने पहिल्या षटका माफ करा अंतिमचं षटक त्याने मात्र हाताळलंय. अगदीच आपण पाहिलं तर 5 फ्रेश बॉलर या ठिकाणी मात्र यूज केलेत. कुठल्याच गोलंदाजाला मात्र नक्कीच आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक हाताळण्यासाठी संधी दिलेली नाहीये. यावेळेस ओव्हरपिच पद्धतीचा बॉल शॉर्ट स्क्वेअरला मात्र तिकडून बाहेर पडेल. डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती. 54 धावा. सिंगल डबलने देखील टीमचं टोटल हलतं ठेवलं. ज्या ठिकाणी मोठमोठे फटके येत नाही आहेत परंतु नक्कीच टीमचं टोटल हलतं ठेवावं लागेल त्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहे.
यावेळेस मात्र शॉर्ट टर्म पूल केलाय. पूल इज अ पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल ठरेल तो म्हणजे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे ज्या ठिकाणी आमचं मुख्य व्यासपीठ त्याला मात्र मानवंदना देत असताना येतोय हा मोठा धमाका. बॅट्समन आशिष याच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. षटकार चौकार, चौकार षटकार अशा बोली भाषेत मात्र आता आपली बॅट मात्र नक्कीच अवकाशाच्या दिशेने प्रत्येक चेंडूला मात्र नक्कीच धाडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे बॅट्समन जर आपण पाहिलं तर आशिष, ज्या ठिकाणी आपण पाहिले तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 या आकड्यावरती. यावेळेस अकुटप्प्याचा बॉल होता, कॅच होते ड्रॉप डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे होते मिसफील्ड. अगदी महत्त्वपूर्ण खेळाडूची मात्र कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप्स झाली आहे. आणि या खेळाडूची कॅच सुटल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने फटका खेचेल हे देखील पाहण्यायोग्य असेल. कारण की ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये कॅचेस सुटतात ना त्या त्यावेळेस फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा मात्र कुठे ना कुठे तरी दुणावत असतो आणि कुठेतरी मात्र तो फलंदाज आपले रंग डोळ्याला सुरुवात करत असेल. आता मात्र आत्मविश्वास भेटेल, मोठा फटका खेळण्याची संधी मिळेल. एक मोठा फटका मात्र टीमच्या टोटलसाठी अपेक्षित राहील, परंतु यावेळेस मोठा फटका खेचला तर आहे परंतु झेल खाली. क्षेत्ररक्षक 100 झेल घेत असताना कुठेतरी कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाली आणि येतोय हा शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटक्याच्या सहाय्याने चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 66 या आकड्यावरती. आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी मात्र संपलाय. पुढचे येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 67 या इथे मात्र काय करतोय, फटका तर चांगला होता, सरळ दिशेने खेळला होता फलंदाजाने, पण इथे हा ना कॉल नाहीये, कॉल विषय नाहीये, फिकी झाली, कलेक्टिंग नाहीये, डायरेक्ट हिट झालं होतं स्टॅकेडेनला. तसा फटका खेचला फलंदाजाने, तो सरळ येऊन नॉन स्टॅकेडेनला स्टंपला हिट झाला. बॉल थांबला, थर्ड्या सर्कलचा आतमध्ये फिल्डिंग चांगली झाली, तिथे चेंडू उचलून फेकला आणि तोही जाऊन डायरेक्ट स्टॅकेडेनला हिट झाला. पण फलंदाज तोपर्यंत पोहोचला होता आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. आशिषची फिल्डिंग चांगली झाली होती. बॅकअप आल्यानंतर मात्र एकच धाव मिळाले दोघांचा बॅटमधून एक धाव पण आतापर्यंत बघितले. षटक पहिलं सुरू असताना गोलंदाज कुणालचं फटका चांगला उडवला ऑन साईडला व्यासपीठाला, मात्र मानवंदना देणारा पहिला चौकार येतो या सत्रातील फलंदाज कुणालचा बॅटमधनं चौकार. फटका इथेही चांगला होता पण फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू ओढतोय. यॉर्कर लेनचा चेंडू तर चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला मात्र सन्मानित तेवढाच चांगला दिला होता गोलंदाज कुणालने, अक्षरशः खोदून काढला चेंडूला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साहिलने बॉल अडवला. डॉट बॉल चौकार नंतरचा मात्र कमबॅक आपल्याला बघायला मिळतो गोलंदाज साहिलचा. फटका इथेही चांगला होता, पुन्हा एकदा ते चित्र बघायला भेटलं होतं. या अगोदर फटका तो खेळला होता आपण बघितलं राजने, तो मात्र नाव सगळ्या स्टंपला लागला आणि आता कुणालने खेळला होता तो चेंडू मात्र सरळ येऊन राजच्या पायावरती लागतोय. राज स्वतः थोडासा नाराज दिसतो, आपण बघितलं कुणालाही नाराज दिसला कारण की फटका खूप चांगला होता आणि त्यांच्याच फलंदाजाच्या नॉन स्ट्राईकला येऊन तो हिट झाला. बॉल अडला, मैदानावरती एकच धाव मिळाली. 7 ओव्हर धावफलक, बॉल 4. अलकादाने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, चांगली फिल्डिंग पैकी खराब होते. एक धाव मिळेल, एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघता आपण एकूण 8 धावा. षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावर बघतो आपण एकूण 8. टॉस ओपन करतोय सेकंड मॅचचा अनिल दादा भोसले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतो आमच्या टॉस का बॉक्स व्यासपीठावरती, जिथे उपस्थित मान्यवर आणि दोन टीमचे कॅप्टन्स. सेकंड फेरी पहिली मॅच सुरू मैदानावरती आणि पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण जसं टॉस करतोय गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोंड
सुंदर वाढी अजून 20-24 वर्ष पहिल्या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतो आणि नणपैकी आपल्या व्यासपीठावरती होते. टॉस आपण करूयात लवकरात लवकर मान्यवरांचा शुभ असता आपण टॉस करतोय. नणपैकी झाले आमच्या टॉस बॉक्स मध्ये नणपैकी जिंकले ती म्हणजेच आपण बघतोय गावदेवी चरणी सरई या टीमने नणपैकी जिंकले आणि डिसिजन बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तिसऱ्या पंचांनी मागणी केली आहे हाईट फॅक्टर साठी. नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. विद्युत सर उपस्थित आमच्या सकाळ सत्रामध्ये सरांना नक्कीच आम्ही व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. चेक केलं जाईल. दुसऱ्या अंपायरचं डिसिजन आणि पंचाने सांगितलं या सिटीचं नो बॉल फ्री हिट पुढचा बॉल. नो बॉल पहिलाच चेंडू होता गोलंदाज आपण बघितलं प्रवीणचा. 2 धावा मिळाल्या. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा बॉल हो चांगला चेंडू होता. यॉर्क लाईनचा फुल्लर रेंजचा चेंडू होता अगदी समोर. फलंदाज आपण बघितलं कुणालचा जाऊन चेंडू पडला लँड झाला. टप्पा घेतल्यानंतर सरळ चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात. नो बॉल पहिला खराब चेंडू होता. हा चेंडू थोडासा लांब ठेवायचा होता. यस पंच आमच्याकडे बोलताय इट इज अ व्हाईट बॉल. अवंतरने आपल्याला पुढे जाईल 11 वरती बॉल 1. षटक क्रमांक सुरू असताना प्रवीणचं दुसरं मेंटेटरी पॉवर प्लेचं आहे. दुसरं षटक आपण बघतोय. प्रवीण पहिला बॉल खराब होता नंतर चांगला बॉल होता. त्याच्यानंतर पुन्हा बघितला हा चेंडूही खराब व्हाईट बॉलने. पुन्हा एकदा बॅक अप द रन. बॅटची कडा एका हाताने झेल टिपलाय. सूर्य झेल टिपलाय त्यांच्या मागे. कुणाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 11 वरती लागणारा धक्का पहिला. बॅट्समन चंद्रकांत मैदानावरती येतो. तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज. पहिला बॉल पेस करेल. दिम्या गतीचा बॉल फुल्लर यांचा पुन्हा एकदा बघितला अगदी टप्पा पडल्यावरती चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये. हा रिव्ह्यू आमचा स्क्रीनवरती लांब ठेवायचा प्रयत्न. वाईट यॉर्कर जागेवरनं पटका खेळायचा होता फलंदाज चंद्रकांतला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. अगदी लांब ठेवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीणचा कमबॅक खूप चांगला. पुन्हा फुल्लर यांचा बॉल टॉड बॉल आहे तो. फुल टॉस चेंडू होता. संधी घेता आली नाही. फायदा घेता आला नाही. सलगचा दुसरा डॉट. 4 बॉल तरी 2 बॉल बाकी 3 जावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रवीण सेराली आपण बघतोय या षटकामध्ये. गोलंदाज प्रवीणला पहिला 9 आला. त्याच्यानंतर डॉट आला. त्याच्यानंतर व्हाईट. 2 खराब बॉलही आले पण संघाला तिथे त्याने सावरलं. डावाला सावरलं. स्वतःला सावरलं पण आता सावरता आलं नाही. चुकी झाली. शॉर्ट पुल शॉर्टमलेचा चेंडू होता. फटकाही तेवढाच चांगला होता. फलंदाज चंद्रकांतचा बॅटमधून येतो हा पहिला षटकार.
17वरती धावफलक 67चा पाठलाग करताना अजून 50 धावेची गरज मैदानावरती. फटका इथे चांगला आहे पण फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलचा आतमध्ये झेल टिपला. फलंदाज बाद षटकाराचं प्रत्युत्तर चंद्रकांतला आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज राज येतो आणि एका बाजूला रोहित. दोन्ही सख्खे भाऊ आहेत. काल आपण बघितलं घागरकोंड संघामध्ये 2 सख्खे भाऊ होते. आज याही संघामध्ये 2 सख्खे भाऊ आपल्याला बघायला मिळत आहेत. तर दोघांना मात्र इथनं सामना जिंकवून द्यावा लागेल. काल बघितलं आपण रोहित आणि राहुलला, बट आज आपण बघतो माझ्या रोहित आणि राज आहे. 18 बॉल 50 धावाची गरज. फटका चांगला वाईड लॉंग ऑनला फिल्डर. एका डब्यात चेंडूला फील्ड केला जातो. सौरभची चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण 18 धावा. एका धावाने काय होणार नाही. 17 बॉल 49 ची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. रन रेट बघितलं तर आपण 17.29. फटका इथे चांगला आहे. पहिला बॉल फेस करताना चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. जर रोहितच्या बॅटमध्ये 3 बॉल 3 षटकार जर आले तर बलिराम वारे साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज रोहितसाठी आलाय. सुवर्ण संधी रोहितसाठी. पहिला षटकार आलाय. फलंदाज आपण बघतो आता रोहितच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करताना ठोकला षटकार. दुसरा बॉल फुलर यांचा होता. फटका इथे चांगला. फिल्डर आहे तर मिड विकेटला चांगली फिल्डिंग होतीये. एक कंप्लीट झाली. फेकी दुरावली आहे पण कलेक्टिंग झाली. एकच धाव. एकण्याचा पलक पुढे जाईल. पलकर बघतो आपण एकूण 25 धावा. 25. फटका इथेही चांगला आहे. लॉंग ऑनला चेंडू गरंगळत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावेल गोळीच्या वेगाने ओलांडोय सीमारेषा. पंचांचा इशारा येतोय. चौकार असा 4 धावा. जर राजा बॅटमन सुद्धा 3 बॉल 3 षटकार आले तर बलिराम वारे साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. दोन्ही फलंदाजांना मात्र आता इथनं हिरो बनण्याची संधी आली. 2 बंधू मैदानावरती खेळतात. एकाच घरातले 2 बंधू आपण बघतोय. 2 सख्खे भाऊ मैदानावरती खेळतात. एका बाजूला राज, एका बाजूला रोहित. राजचा बॅटमधनं पहिल्या चौकार आला तर रोहितचा बॅटमध्ये एक षटकार आपल्याला बघायला भेटलाय. एका तो मोठे वर्ग प्रत्येक षटकामध्ये दोघांना शोधावेच लागतील. फुलटॉस बॉल धीम्या गतीचा. फटका चांगला. टेनिस बॉल म्हटलं उचली. हो स्ट्रेच केलाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. मिड विकेटला काव कॉर्नरच्या दिशेने. फिकी चांगली. कलेक्टिंग चांगली. एक धाव शॉट अंपायरने सांगितलंय. स्ट्रायकेटचा फलंदाज राज जेव्हा धाव घेत होता, ज्या वेगाने तो आला होता त्याच वेगाने तो जेव्हा सगळ्यात एंडला गेला पण बॅट स्किट त्याने चुकीच्या रीतीने गेली. फॉलो थ्रू मध्ये बॅटला अंता आली नाही. 9 सेकंडला तो जेव्हा धावत आला होता ती बॅट मात्र परफेक्ट लँड झाली नाही. फॉलो थ्रू मध्ये शॉर्ट रन एकच धाव मिळाली. एका धावण्यात आपल्याला आपण बघतो धावफलकावरती एकूण 30 धावा धावफलकावरती. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलक बघतो आपण एकूण 8 बॉल येतोय.
षटक संपन्न झालं. तिसऱ्या मैदानावरती धावफलक आपण बघतोय 30. आता गरज असणारे येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची. समीकरण पुन्हा वाढतंय. जे 17चं समीकरण होतं ते आता मात्र आपण बघतोय इथनं येणारे बॉल शिल्लक असतील 12 धावांची गरज. 37 म्हणजे 18.50च्या सरासरीने धावा आता पूर्ण करायचा. 2 फलंदाज आपण बघतोय मैदानावरती, राज आणि रोहितला. हा चेंडू सोडून दिला. बॉल मागे चालला. पंचामच्याकडे बोलतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज आपण बघतोय मैदानावरती तानाजी. धावफलक 1 ने पुढे जात 31 वरती 31. जुने 36 धावायची गरज. 12 बॉल 36 18.50च्या सरासरी पाठलाग करायचा धावांचा. आता पहिला बॉल टॅप केलाय. बॉल बॅट्सचा आतल्या बाजूला कडा लागले. स्क्वेअर लेगला फंबलिंग. पहिल्या अटेम्प्टला बघितलं. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकेल तोपर्यंत ही एकच धाव. 1 ने धावफलक 32 वरती येणाऱ्या बॉल 11 धावांची गरज असणाऱ्या मैदानावरती 35. इथनं तर विचार केला तर 1-2 मोठे फटके या षटकामध्ये मोजावे लागतील, मारावे लागतील फलंदाज राजला. हा चेंडू राजसाठी सफल झाला होता. अगोदरच ऑन साईडला मन बनवलं होतं खेळायचं. अगदी ऑफस्टिकवर येऊन फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा आवाज संपर्क नाहीये. चेंडू चांगला होता. गोलंदाज तानाजीचा डॉट बॉल येतो. 2 बॉल झाले. धावफलकावरती धावा 32. 10 बॉल 35ची अजूनही गरज. हा चेंडू बॅट कडा घेतले. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ज्ञानदेव मैदानावरती येतोय. 9 बॉल 35ची गरज. ज्ञानदेवसाठी पहिलाच बॉल खूप चांगला होता. बॅटची कडा घेतली आहे. रक्षकाने सुरेख झेल टिपलाय. रस्त्यांचा मागे फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का मैदानावरती आपण बघतोय. आल्या पावले ज्ञानदेव 0 वरती मैदानाचा बाहेर. हॅट्रिक बॉल असेल तानाजीचा. जर इथनं हॅट्रिक संपादन केली तर नागेशजी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक बघायला भेटेल का? तानाजी ऑन हॅट्रिक. बॅटची कडा. फलंदाज बाद. टाळाने स्वागत केले पाहिजे गोलंदाज तानाजीचं. ह्या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली आहे. तो म्हणजे गोलंदाज तानाजीच्या नावावर. नवीन फलंदाज नाव सांगायचं विठ्ठल.
बॅटची कडा ओ थोडासा लांब डायरेक्ट फलंदाज बाद रनआउटच्या संधीमध्ये वैयक्तिक नाही तर सांघिक यश मिळालंय. पूर्णपणे आता बघायला गेलं तर बॅक फूट वरती फलंदाजी करत असताना आपण संघ बघतोय वाराणसी कोण या संघाला. नवीन फलंदाज साहिल येतोय नॉन स्ट्राकेडला आणि स्ट्राकेडला फलंदाज आपण बघतोय रोहित 3 बॉल 8 वरती खेळतोय गोलंदाज. सहा बॉल 35 ची गरज. चांगला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. टप्पा पडल्यावरती सरळ रक्षकाच्या हातामध्ये 5 बॉल 35. आय रिव्ह्यू आमच्या समोर थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न गोलंदाज संकेतचा आपण बघितला. ऑफसिकवरनं बॉल गेला. पुलर यांचा चेंडू होता. फटका तेवढाच चांगला. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑनचा वर्ण सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चार 29 4 षटकार जरी मारा तरी सामना जिंकता येणार नाही कारण की स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी. मिस टायमिंग स्ट्रोक रक्षक ओ सेल झालाय ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. तिसरीचाही प्रयत्न करत होते रोहित. नकार येतोय कारण की माहिती आहे 2 धावांपेक्षा जास्त काय मिळणार नाही. त्या औपचारिकता शिल्लक राहिली. येणारे बॉल 3 धावांची गरज. 27. हो थप्पा पडला. बाउन्स चेंडूला अतिरिक्त मिळालं पण अंपायरने लगेच बघितलं बॉल चाला ऑफस्टिकच्या बाहेर आउटसाइड द ऑफस्टिक. व्हाईट बॉल. आव्हान करण्यात धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 41. बादशाहकडे घेतले. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन फाईन लेग धावतोय. बॉलचा मागे लॉंग स्टॉकला चेंडू चाललाय. अगदी वेगाने जाईल सीमा पार. चौकार. ठाण्यात आपलक पुढे जाईल. 45. चार चेंडू 45 2 बॉल अजूनही शिल्लक. फटका चांगलाय. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. साइड स्क्रीनचा वरला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानंतरचा हा अजून एक षटकार. 8 बॉल 26 धावा तुझ्या बॅटमधून बघितल्या आपण. रोहित जो 2 डाऊनला आला होता. तब्बल 4थ्या क्रमांकाचा फलंदाज होता रोहित. ज्याने एका हाती किल्ला लढवलाय. अर्ध्या धावा सुताने बनवल्यात. 51 झाल्यात. 26 धावा एकट्या रोहितचा आहेत. वाईडिश लॉंगरला बॉल चाललाय. टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स. तेवढी चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळाली आहे. एकच मिळेल षटक झालं. इथनं संपन्न सामना झालाय समाप्त आणि इथनं सामना जिंकलाय मैदानावरती आपण बघतोय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना संघ शिवगर्जना लाहोर या संघाने मात्र हा सामना जिंकला. अवघ्या लोहारे या संघाने हा सामना जिंकला. तर बोलत 14 रनांनी हा सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. हार्दिक अभिनंदन शिवगर्जना लोहारे. हार्ड लक वाडाचा कोण. चांगली फाईट दिली रोहितने. 9 बॉल फेस केले. नॉट आउट राहिला 27 वरती. तर एका बाजूला आशिष 14 बॉल 31 नॉट आउट.
आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष 14 बॉल 31 धावाची खेळी ज्याने केली तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आशिष याचं व्यासपीठावरती आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. पुढची मॅच लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायची रिक्वेस्ट करतोय मी. गावदेवी जननी माता चरई आणि त्यांच्या समोर असेल संघ आपण बघतोय श्रीराम प्रसन्न दामण देवी. टॉस जिंकला चरई संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. सो चरई संघाला मी रिक्वेस्ट करेन की आपण इंटरव्हायच्या मैदानावर त्यांनी फिल्डिंग आपली लवकरात लवकर सजवून घ्यायची आहे. हा आमचा टॉस बॉक्स मुख्य स्क्रीनवरती आणि तानाजी आपण यायचं विकेट हॅट्रिक